बदलापूर एमआयडीसीत वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं अग्निशमन दल हायटेक केलंय। नगरपालिकेच्या ताफ्यात 7 अत्याधुनिक अग्निशमन वाहनं दाखल झाली आहेत। 12व्या मजल्यापर्यंत लागलेली आग सहज विझवण्याची क्षमता या अत्याधुनिक वाहनांमध्ये आहे। आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुंबई जवळचं बदलापूर शहर हे अत्यंत झपाट्यानं विकसित होतंय। नवीन बांधकाम धोरणानुसार शहरात 10 ते 12 मजल्यांपर्यंतच्या उंच इमारतींची बांधकामं सुरू आहेत। भविष्यातील आगीचा किंवा एखाद्या मोठ्या दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं अग्निशमन दलाच्या ताफ्यात 7 अत्याधुनिक वाहनांचा समावेश केलाय। या वाहनांमध्ये 70 मीटर उंचीची शिडी असून त्यामुळे 12व्या मजल्यापर्यंतची आग इतर कोणत्याही मदतीशिवाय सहज विझवता येऊ शकते। मोठ्या वाहनांसोबत छोट्या वाहनांमुळे दाट लोकवस्तीच्या भागातील आगीवरही नियंत्रण मिळवता येऊ शकतं। सध्या बदलापूर एमआयडीसीत वारंवार आगीच्या तसंच स्फोटाच्या घटना घडतायत। त्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अग्निशमन दलाच्या यंत्रणेवर ताण येत होता। त्या दृष्टीनं ही अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेली वाहनं फायदेशीर ठरतील असा विश्वास पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसंच नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलाय। आता वेगवेगळ्या आपलं जे वाढतं बदलापूर आहे त्यानुसार जसे आपले मोठे मोठे टॉवर आहेत त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत। छोट्या छोट्या आता आपलं गाव खातं पण आहे तर तिथे छोट्या छोट्या गल्ल्या असतात त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि स्पीडमध्ये पोहोचण्यासाठी अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत। QRV क्विक रिस्पॉन्स व्हेकल अशा या दोन वाहनं आहेत। वॉटर ब्राउझर एक वाहन म्हणजे त्याची क्षमता 14 ते 15,000 लिटरची आहे। अग्निशमन फायर इंजिन वाहन हे असे दोन वाहन आहेत। तसे मल्टीपर्पज व्हेकल बहुउद्देशीय अग्निशमन वाहन आहे असं एक वाहन आहे। असे हे एक मल्टीपर्पज असे व्हेकल्स आपल्या बदलापूरमध्ये आलेले आहेत। तसंच आणखीन एक अद्ययावत वाहन आपल्या आमदार साहेबांनी आज मंजूर केलेलं आहे की जी फोम बेस जो आहे जिथे केमिकलने लागलेली आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर त्याची एक गाडीचा आपण प्रस्ताव आमदार साहेबांकडे दिलेला आहे। तर तोही साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की लवकरात लवकर तोही आपल्या बदलापूरमध्ये दाखल होईल। म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सुरक्षेच्या यंत्रणा आपल्याकडे आता इथे तटस्थ उभ्या आहेत आणि सगळ्यांचा वापर कमीत न व्हावा अशीच अपेक्षा मी करते। कारण की एमआयडीसी कंपनीमध्ये फायरचं काम करायची जी यंत्रणा आहे ती अंबरनाथमध्ये आहे। आताच माझं आणि मुख्याधिकारी साहेबांचं चर्चा झाली की आपल्या बदलापूरमध्ये पण एमआयडीसीचं स्पेशल सेपरेट फायर यंत्रणा असायला हवी। कारण काय आता त्या दिवशी जो मोठा पॅसिफिक केमिकल कंपनीला जी आग लागली तिच्यासाठी फायरच्या गाड्या आपल्या गाड्या तर होत्याच पण बाहेरून पण आपल्याला अंबरनाथ एमआयडीसीतून बोलवाव्या लागल्या। इतकी भीषण आग तिथे होती पण असं अंबरनाथवरून आपल्या बदलापूरला गाड्या येईपर्यंत बराच कालावधी निघून जातो। तर आमचे हेच पुढचे भविष्यातले प्रयत्न असणार आहेत। भविष्य म्हणजे जास्त लांब नाही पण लवकरात लवकर आपण एमआयडीसी एरियाचं सुद्धा फायर स्टेशन वेगळं निर्माण करू अशी मी आपणास सांगते।